वडेल येथे ग्रामदैवत अंबिका मातेचा पारंपरिक यात्रोत्सव साजरा झालाय। होळीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या 3 दिवसीय यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते। यंदा पहिल्या दिवशी रात्री 9:30 वाजता गावचे प्रथम नागरिक, सरपंच, उपसरपंच, सामाजिक व राजकीय पदाधिकारी तसंच गावकऱ्यांनी एकत्र येत अंबिका मातेच्या मूर्तीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली। नरेंद्र लोटन सोनोने यांनी ध्वजपूजन केल्यानंतर ढोल ताशा व बँडच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीदरम्यान हिंदू मुस्लिम भाविकांतर्फे पीर बाबा दरगावर चादर अर्पण करण्यात आली। त्यानंतर परंपरेनुसार सालाबादप्रमाणे मध्यरात्री 12 वाजता अंबिका मातेच्या मंदिरावर नवीन ध्वज फडकवण्यात आला। या निमित्त घराघरातून महिलांनी अंगणात सडा रांगोळ्या काढल्या होत्या। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मनोरंजनासाठी मंगल बनसोडे यांच्या वगनाट्याचा कार्यक्रम झालाय। कुस्त्यांच्या खुल्या दंगलीने यात्रोत्सवाचा समारोप झाला। कुस्त्यांच्या दंगलीत महाराष्ट्रातील ठिकठिकाणाहून आलेल्या नामांकित पहिलवानांनी हजेरी लावली होती। विजेत्या मल्लांना विविध प्रकारची बक्षिसे वाटप करण्यात आली। यात्रोत्सव काळात विविध रहाट पाळणे, करमणुकीचे खेळ, मिठाई, खेळण्या व गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली होती। गावकऱ्यांनी यात्रेचा मनमुराद आनंद लुटलाय। परिसरातील भाविकांनी अंबिका मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नमस्कार, जय जगदंब सगळ्यांना। दरवर्षाप्रमाणे आमच्या आजंगवडेल गावामध्ये अगदी मोठ्या उत्साहाने यावर्षी देखील देवीचा उत्सव म्हणजेच आमच्या गावची जत्रा, जी महाराष्ट्रभर फेमस आहे, महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, अशी यात्रा गेल्या 3 दिवसापासून अगदी जल्लोषामध्ये सर्व ग्रामस्थांच्या मदतीने, सहकार्याने हा सण, हा उत्सव देवीचा साजरा होतोय। देवीच्या नावाचा गजर केला जातो या 3 दिवसामध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या यात्रेला सुरुवात जेव्हा होते म्हणजेच होळीला होते, त्याच्या आदल्या दिवशी मुस्लिम बांधवांचा जो पीरसाहेबांना चादर चढवण्याचा कार्यक्रम आहे, हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांच्या हिंदू बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। म्हणून महाराष्ट्रात आमच्या गावची जी देवीची यात्रा आहे ही प्रसिद्ध आहे। आणि होळी या दिवसापासून या मातेच्या उत्सवाला प्रारंभ होतो आणि सलग 3 दिवस हा उत्सव चालतो। आमच्या गावच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील नामांकित तमाशा आमच्या गावात कार्यक्रम सादर करतात। यावर्षी देखील कांताबाई सातारकर, या मंगला बनसोडे यांचा तमाशा कार्यक्रम झालेला आहे। सर, तुमचं प्रबंधभूमीचे चॅनलमध्ये स्वागत आहे। वडेल नाशिक जिल्ह्यातील वडेल, मालेगाव तालुक्यातील वडेल गाव हे राजकीय व सामाजिक दृष्टीने एकदम चांगलं गाव आहे सर। बरोबर। तर इथे कीर्तन महोत्सव होतो, यात्रा महोत्सव होतो, सगळे समाज एकत्र येतात। हिंदू मुस्लिम असो, कोणताही सण असो, ते एकत्र येतात आणि हा कार्यक्रमाचे उत्सव वाढतात। गेल्या 2 दिवसापासून अंबिका माता याचा यात्रा उत्सव मोठ्या आनंदमय वातावरणात संपन्न होत आहे। तरी या चॅनलच्या माध्यमातून आपण बघू शकतात की हा जल्लोष, काल तमाशा झाला, मंगलाबाई बनसोडे याचा तमाशाचा लाभ देखील भाविकांनी घेतला। बरोबर। तसं यात्रा, तर या अनुषंगाने तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे। तर काय सांगू शकता तुम्ही? तर आपण बघितलं की काल नामांकित तमाशाचा कार्यक्रम झाला आणि आज मोठ्या उत्साहाने कुस्त्यांची दंगल होते आणि महाराष्ट्रातून नामांकित पैलवान या स्पर्धेसाठी येत आहेत आणि आनंद घेतात। आणि या आमची जी यात्रा आहे ती महाराष्ट्रभर प्रसिद्ध अशी आहे। आणि बाहेरगावी जो कोणी गावातले व्यक्ती आहेत, मग ते कुठल्याही समाजाचे असो, ते एक वेळेस दिवाळीला येणार नाही, पण या देवीच्या यात्रेला मात्र तो आवर्जून या उत्सवाला सहभागी होत असतो आणि गावाच्या कार्यक्रमाला सहकार्य करत असतो। मला विशेष कौतुक करावंसं वाटतं प्रबंधभूमी न्यूज चॅनलचं आणि त्यांचे जे बातमीदार आहेत, पत्रकार आहेत, तर जे संकलन करतात, तर ते बाळासाहेब आयरे हे गावातल्या कुठल्याही कार्यक्रमाला स्वतः हजर राहतात
हजरच राहत नाही तर कार्यक्रमात ते प्रत्यक्ष सहभागी होतात आणि प्रत्येक कार्यक्रमाची ते काय करत असतात तर बातमी लावत असतात आणि छानशी बातमी लावून आमच्या अजंगवडेल गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर जगभरात चॅनलच्या माध्यमातून पोचवत असतात. म्हणून त्यांचे देखील मी कौतुक करतो गावाच्या वतीने. सरपंच सन्मान्य श्री नरेंद्र सोनवणे सर यांच्या तर्फे देखील आपले आभार व्यक्त करतो आणि अशाच बातम्या आपण भविष्यात देखील लावत राहाल आणि आमच्या वडेलमध्ये अशाच उत्साहाचे कार्यक्रम होत राहतील सगळ्यांच्या मदतीने. असंच सहकार्य सगळ्या गावकऱ्यांचं आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करतो. तर चॅनलच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा स्वागत करतो की वडेल गावाने कायदा सुविधा राखली, कुठेही भांडण तंटा कुठेच झालं नाही. तर यांचं एक अभिनंदन वाटतं की एवढ्याशा मोठ्या गावामध्ये असं एक कार्यक्रम होतात. हे तमाशा झाला, कुस्त्या झाला, कुठेतरी दंगा होते, पण असं एक वडेल असं गाव आहे की हे सगळ्या समाजाला धरून चालतं आणि या चॅनलच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत करतो. आणि या अनुषंगाने परंपरेनुसार येणाऱ्या काळात काय करू शकतील अजून वडेल गाव या यात्रेसाठी काय करू शकणार आहे? तर आमचा तर प्रयत्न असाच आहे, जसं आपल्याला माहिती आहे की आमच्या वडेल गावामध्ये 120 वर्षाची परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. या यात्रेचं स्वरूप गेल्या 10 वर्षात अगदी छोटंसं होतं, पण आज अतिशय तत्पर असं प्रशासन ग्रामपंचायतमध्ये आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून वेगवेगळ्या संकल्पनांमधून यात्रेचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर बदललं आणि भविष्यामध्ये अजून तरुण वर्ग जो आहे तो पुढे येईल आणि त्यांच्या डोक्यातल्या कल्पना घेऊन सर्व ग्रामस्थ एक दिलाने एकजुटीने जसं कुस्त्यांची दंगल आहे, तमाशा आहे, अजून याच्या व्यतिरिक्त समाज उपयोगी काही कार्यक्रम राबवता येतील का याचा देखील विचार सुरू आहे. म्हणजेच भविष्यामध्ये आपल्याला काही चांगल्या गोष्टी, समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या गोष्टी, तरुणांना पुढे घेऊन जाणाऱ्या गोष्टी असे अभियान राबवण्याची सध्या तरी डोक्यामध्ये आमच्या वडेलगावच्या ग्रामस्थांची कल्पना आहे. बघूयात आता की जगदंबा आपल्याला किती साथ देते, किती आशीर्वाद देते आणि मग आपण आपल्या गावाचं नाव अजून उज्ज्वल करू शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद. वडलगावचे आराध्य दैवत आई जगदंबा मात्याच्या यात्रेच्या निमित्ताने परंपरेनुसार याही वर्षी यात्रा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला. मातेचा जो ध्वज असतो तो यात्रेचा एक दिवस अगोदर आदरणीय सरपंच नरेंद्रदादा सोनवणे यांच्या घरून निघतो आणि दुसऱ्या दिवशी ज्यांचे काही नवस असतात त्या नवसच्या माध्यमातून आई जगदंबेला ते ध्वज चढवतात आणि सायंकाळी तमाशा गावाच्या वतीने ठेवलेला असतो. यावर्षी मंगला बनसोड यांचा तमाशा होता आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या आमच्या वडील गावामध्ये तो तमाशा संपन्न झाला. आचारसंहिता असल्यामुळे तमाशा थोडा आवरता घ्यावा लागला, पण एकदम गोड तमाशा झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्तींची दंगल या ठिकाणी होते. या आमच्या वडील गावामध्ये परिसरातून धुळं, नाशिक, जळगाव इथून नामांकित पैलवान या ठिकाणी येतात आणि त्यांची कुस्त्यांची दंगल या ठिकाणी मोठ्या आदरपूर्वक उत्साहाने संपन्न होत असते. या गावाला परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार एकोप्याने